सामान्य नागरिकांचं दैनंदिन जीवन सुकर व्हावं यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना 7 कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला। यावेळी त्यांनी राज्यातील प्रशासनाला येत्या 100 दिवसात प्राधान्याने करावयाची कामं याबाबत सूचना दिल्या आहेत। या सूचनांवरील कार्यवाहीबाबत 15 एप्रिल 2025 रोजी आढावा घेतला जाईल, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते। मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळ सुसज्ज करावे, माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी। संकेतस्थळ सायबर दृष्ट्या सुरक्षित करावे, शासकीय कार्यालयांची स्वच्छता करावी, अनावश्यक कागदपत्रे काढून टाकावी, खराब आणि वापरात नसलेली वाहनं निर्लेखित करावी, शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचं पाणी, प्रसाधनगृह स्वच्छ राहतील हे सुनिश्चित करावं। अधिकाऱ्यांच्या अचानक भेटी होतील त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे असंही त्यांनी सांगितलंय। नागरिकांचं दैनंदिन जीवन सुकर व्हावं यासाठी किमान 2 सुधारणा नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबवण्यात याव्यात। प्रलंबित कामांची संख्या शून्यावर कशी येईल याचा प्रयत्न करावा। अधिकारी नागरिकांना कधी उपलब्ध असतील याची माहिती फलकावर नमूद करा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत। नागरिकांचे स्थानिक पातळीवर सुटू शकणारे प्रश्न, समस्या तालुका, जिल्हा स्तरावरच सोडवावेत, पण असं होत नसल्यास मंत्रालयात गर्दी होते। यासाठी लोकशाही दिन सारखे उपक्रम प्रभावीपणे राबवले जावेत असंही त्यांनी सांगितलंय। राज्यातील विविध ठिकाणी गुंतवणुकीसाठी उद्योजक येतात, त्यांना कसलाही आणि कुणाकडूनही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी। हे केवळ उद्योग विभागाचे काम नाही तर क्षेत्रीय अधिकारी यांचंही काम आहे। यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांचे अधिकारी आणि उद्योजक यांच्याशी संवाद साधावा, असं मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितलंय। जिल्ह्यातील विविध महत्त्वाचे कार्यक्रम आणि प्रकल्पांना भेटी दिल्या पाहिजेत, तसंच तालुका गाव पातळीवर भेटी झाल्याच पाहिजेत। शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या पाहिजेत, यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत। संबंधित जिल्हा पालक सचिवांनी आपल्या जिल्ह्यात सूचनांची अंमलबजावणी केली जात आहे का याबाबत लक्ष ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।